नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि गेल्या 24 तासापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घमासान चालू आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो काल साजरा केला. अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वेगळा साजरा झाला आणि शिवसेनेचा म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन NSCI डोम मध्ये साजरा झाला. पण या वर्धापन दिनाच्या वेळेला शिवसेनेच्या नेत्यांची भाषणं गाजली, ती भाजपवरच्या आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेमुळे. रामदास कदम यांनी भाषण करताना थेटपणे अजित पवारांना इतक्या घाईगडबडीत जर भाजपामध्ये किंवा सत्तेमध्ये सामावून घेतलं नसतं तर बरं झालं असतं, आपले रिझल्ट अजून चांगले झाले असते, अजूनही आपल्याला यश मिळालं असतं, असं वक्तव्य केलं. आणि इतकंच नव्हे तर पुढे जाऊन ते हेही म्हणाले की आम्हाला किमान 100 जागा मिळाल्या पाहिजेत, म्हणजे आम्ही 91 जागा जिंकून आणून दाखवू. त्यामुळे एका प्रकारे त्यांनी राष्ट्रवादीचं जे काही अस्तित्व आहे महायुतीमधलं ते अस्तित्व चॅलेंज केलेलं आहे. आणि त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्याला तितकंच जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलं जात आहे. आपल्या सोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी आहेत. मिटकरी साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला हे भाषण बघून इतका राग का आला पण मिटकरी साहेब? मला नाही, प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तो राग येणं स्वाभाविक आहे. असं आहे की कदम साहेब जरी मोठे नेते असले आणि त्यांनी जरी त्या भावनेच्या भरात बोललं असं त्यांच्याकडून सांगितलं असेल, पण तरीही शिंदे साहेबांचं याच्यावर स्पष्टीकरण येणं अपेक्षित होतं की असं तुम्ही का बोललात. एकतर तुम्ही म्हणताय अजितदादा उशिरा आले असते तर आम्ही 9 कॅबिनेट पण घेतले असते, आमची महायुती काय आमचं दोघांचं अगदी मजबूत झालं असतं. म्हणजे तुम्हाला दादा नकोसे झालेत का, याचा प्रश्न भाईंनी द्यावं, उत्तर द्यावं. आणि शेवटी त्या आम्ही केलाय ना, बुलढाण्याची जागा जी शिंदे साहेबांनी प्रतिष्ठेची केली होती, जी आम्ही पण मागत होतो, पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवून बुलढाणा त्यांच्याकरता सोडली, हे कदाचित भाईंना माहित नसावं. आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट की आम्ही 9 जागा त्या ठिकाणी आग्रही असताना साताऱ्याची जागा सोडली, गडचिरोलीची जागा सोडली, तुमच्यासाठी आम्ही परभणीची जागा सोडली. अशा जागावर ज्या ठिकाणी आम्ही विजयी प्राप्त होणार होता आम्हाला, त्या ठिकाणी आम्ही सोडून सुद्धा भाजपकडून तो सूर येत असेल आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून जरी ते बोलत असतील तर हे कोणालाच आवडणार नाही. रामदास भाईच्या वक्तव्याचं मी एक कार्यकर्ता म्हणून समर्थन करत नाही. मी अभिजित सर, मी आता प्रवक्ता म्हणून बोलत नाही आपल्या चॅनलवर, मी आमदार म्हणून पण बोलत नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलतोय की जे रामदास भाई काल बोलले त्यांना आम्हाला त्या तोडीत उत्तर देता येत होतं आणि दिलं पण असतं. पण आम्हाला आमच्या पक्षाच्या काही मर्यादा पडतात की तुम्ही लहान आहात, बोलू नका. अरे लहान मुलंच बोलली पाहिजे ना, कारण आम्हाला वाटतं की आमचा नेता इतका काम करणारा आहे, महाराष्ट्रामध्ये त्या नेत्याची एक वेगळी ओळख आहे, त्या नेत्याने रात्रंदिवस कष्ट उपसलेत, उगाच काही त्यांनी हे सगळं केलेलं नाही उभं सगळं डोलारा. महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत, तुम्ही अशा पद्धतीने जर भाष्य करत असाल तर मग काय असेल. मी ते पक्षाचा प्रोटोकॉल असतो तो पाळला पाहिजे या मताचा मी नक्कीच आहे. पण प्रवक्त्याच्या बाजूची मी गोष्ट सांगतो की हे आम्ही कार्यकर्ता म्हणून काही खपून घेणार नाही. रामदास भाईचं वक्तव्य चुकलेलं आहे आणि जर हे वक्तव्य चुकलेलं नाही असं वाटत असेल तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे. पण तुम्हाला असं का वाटतं की त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे? त्यांनी कालच्या भाषणामध्ये जर त्यांना स्पष्टीकरण द्यायचं असतं तर ते त्यांच्या समोर व्यासपीठावर बोललेले होते. त्यानंतर रामदास भाईंच्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण झालेलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी काही उल्लेखही केला नाही किंवा त्यांनी असंही म्हटलं नाही की अजितदादा पवार किंवा भाजपबद्दल आपण अशा पद्धतीचे वक्तव्य करायला नको. त्यांनी काही त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना असं काही सांगितलं नाही. आज दिवसभर रामदास कदम वेगवेगळ्या TV चॅनल्सना मुलाखती देत आहेत, त्यातमध्ये पण ते हीच भावना म्हणतायत. एका प्रकारे शिवसेनेमध्ये युतीमध्ये तुमची अडचण होते हे स्पष्ट दिसतंय, हे स्पष्ट जाणवून देत आहेत ते तुम्हाला तरी सुद्धा म्हणजे एका बाजूला ऑर्गनायझर मध्ये लेख लिहिला जातो, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लेम केलं जातं की तुमच्यामुळे खरं तर कमी यश मिळालं किंवा अपयश पदरी पडलं. दुसऱ्या बाजूला शिवसेना तुम्हाला ब्लेम करते. तुम्हाला एवढं सगळं व्हिजिबल दिसत असून सुद्धा तुम्हाला महायुतीमध्ये इतका सन्मान मिळत नसताना ज्याचा उल्लेख तुम्ही केला, मग तुम्हाला एका प्रकारे हे सूचित केलं जातंय का की पुढची वाटचाल काय असली पाहिजे यासाठी? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर काही मी गोल गोल घुमवून देणार नाही की नाही वरिष्ठ नेते आमच्या महायुतीमधले दोन्ही घटक पक्ष आमचा फार मान सन्मान ठेवतात. हे मला तातडी वाचून नेत्यांसमोर खोटं बोलायचं नाही. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. स्पष्टपणे सांगतो की रामदास भाईंनी बोलल्यानंतर आम्हाला अपेक्षा म्हणजे एक, कारण पक्षाचा एक प्रोटोकॉल असतो. अमोल मिटकरी चुकला, आमच्या पक्षश्रेष्ठीने आम्हाला ताकीद दिली, आम्ही शांत बसलो की बाबा ठीक आहे, आम्हाला विचारून तुम्ही बोलायचं नाही. आमच्या प्रांताध्यक्षांनी आम्ही सांगितलं, पण स्पष्टीकरण तर दिलं ना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे स्पष्टीकरण आलंय. तसं शिंदे साहेबांकडून स्पष्टीकरण येणं अपेक्षित आहे. आणि जर ते देत नसतील याचा अर्थ रामदास भाईंच्या बोलण्याला मुख समर्थन तुम्ही देताय, सरळ सरळ होतं याचा अर्थ. आणि जर तसं नसेल, सन्मानानं वागवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर बोललं पाहिजे.
राहिला प्रश्न ऑर्गनायझरच्या वृत्तपत्रामध्ये ज्यावेळेस तो लेख छापून आला त्याचं कोणीही समर्थन केलं नाही. त्याचं तटकरे साहेबांनी समर्थन केलं ना, आम्ही केलं ना, कोण्या प्रवक्त्यांनी केलं. उलट पण आम्ही मान ठेवला की चला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत आपण महायुतीमध्ये आहोत आणि हे अशा पद्धतीचे खापर फोडतात तरी आम्ही शांत राहिल्याबरोबर शेवटी आमचं पण पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यासारखं झालंय ना, की जर तुमच्या नेत्यांवर इतक्या ताकदीनं कोणी बोलत असेल, भाजपच्या कोर कमिटीमध्ये जर ते खापर फोडल्या जात असेल आणि जर आम्ही प्रश्न जर तुम्हाला विचारला की आमची वोट तुमच्याकडे ट्रान्सफर झाली नाही असं तुम्ही म्हणताय, खरं आहे, तुमची मतं आमच्याकडे ट्रान्सफर झाली का हे सिद्ध करून दाखवा ना. आणि जर ती झाली असती तर मग बारामतीत आमची सीट कशी गेली, परभणी आमची सीट कशी गेली, हे तर प्रश्न मी कार्यकर्ता म्हणून विचारणार आहे. याला कोणी वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि जर कोणाला वाईट वाटत असेल तर त्यांची मी माफी मागतो. पण मी एकदम स्पष्टपणे सांगतो की अशा प्रकारे तुम्ही म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणजे असं म्हणता की दादा ज्येष्ठ नेते आहेत, दादा मोठे नेते आहेत, दादा प्रमुख नेते आहेत, आणि दुसरीकडे मात्र अशा प्रकारची वक्तव्य जर दोन्ही पक्षाकडून होत असतील तर काय राष्ट्रवादीलाच फक्त संस्कार पाळायचे असतात का? अरे काय म्हणतात ते पैजाराचे काम व्हावे अधमा असे अधमा. जर तुमच्यावर कोणी बोलत असेल तर आपण बोललं पाहिजे. म्हणून आम्हाला आमचं अस्तित्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे इतका लहान पक्ष नाही आहे जे तेवढं समजतायत तेवढं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे या दोन्ही पक्षाचा फायदा झाला आहे. तर मी तुम्हाला सांगतो, बुलढाण्याच्या सीटवर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी सहकार्य केलं. प्रत्येक ठिकाणी त्यांची सीट, स्वतः मी अकोल्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अकोल्यामध्ये पण भाजपच्या सीट उमेदवार निवडायला प्रामाणिकपणे प्रयत्न केला. असे प्रयत्न भाजपकडून होताना दिसले नाहीत असते तर खडकवासल्याचा टक्का वाढला असता. त्याच्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे, चीड येणं स्वाभाविक आहे. आणि जर वारंवार एक दिवस झालं का परत दादाला टार्गेट, दुसरं झालं का तिचं परत टार्गेट, मग आमचा प्रश्न असा आहे, या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या अधपतनामध्ये म्हणजे लोकसभेमध्ये त्यांचं अधपतन झालं, जे त्यांना 35+ ची अपेक्षा होती ते 9 जागेवर आले, 10 जागेवर आले, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्ही पराभवाचं खापर कुठे एकनाथ शिंदे साहेबांवर फोडलं नाही, किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या तुमच्या त्या शिवसेनेने कुठं भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्रजींवर कधी कुठं फोडलं नाही. म्हणजे तुम्हाला देवेंद्रजींना सेफ करायचं आहे, तुम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांना सेफ ठेवायचं आहे, आणि खांदा वापरून तुम्हाला अजितदादावर टार्गेट करायचं आहे. हे काय चालेल का बॉस? हे तर नाही खपणार. ते काय होत असेल, पण रामदास कदमांच्या वक्तव्याचं समर्थन नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीचा धिक्कार करतो. जोपर्यंत एकनाथराव शिंदे याचं उत्तर देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तिथे सन्मानानं बसलो आहोत हे सिद्ध होऊ शकणार नाही. मला एक सांगा मिटकर साहेब, तुम्हाला असं का वाटतंय की त्या दोघांना सेफ केलं जातं आणि तुमच्यावर टार्गेट आहे, किंवा अजितदादांना टार्गेट का केलं जाते असं तुम्हाला वाटतंय? काय त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ आहे? तुमच्या प्रश्नाचं एकदा स्पेसिफिक उत्तर देतो. 3 पक्ष एकत्र महायुतीमध्ये लोकसभा निवडणुका लढले, मान्य, आणि तिघांची ती जबाबदारी होती की जर आपल्याला यश मिळालं तर तिघांचा आनंदोत्सव, आणि अपयश मिळालं तर तिघांनीही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जशी प्रामाणिकपणे अजितदादांनी बारामतीत आपल्याला अपयश मिळालं ही जबाबदारी माझी स्वतःची आहे हे प्रामाणिकपणे सांगितलं. मी प्रश्न असा विचारतो का दौंड, इंदापूर, त्याच्यानंतर तुमचा पुरंदर, खडकवासला, बारामतीचा भाग वगळता ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बूथ आहेत तिथं आम्ही कुठं प्लसमध्ये नाही. म्हणजे हे जर काही असेल तर साधारणपणे 3 पक्ष एकत्र आहेत, एकत्र राहत आहेत. मग या पराभवाचं खापर फोडत असताना तुम्ही एकटे दादांवर फोडण्याऐवजी सांगायला पाहिजे की देवेंद्रजी जबाबदार आहेत, एकनाथराव शिंदे जबाबदार आहेत आणि दादाही जबाबदार आहेत. म्हणजे तुम्ही एकनाथराव शिंदेंनाही वाचवताय, म्हणजे सेफमध्ये ठेवताय, तुम्ही देवेंद्रजींनाही सेफमध्ये ठेवताय. म्हणजे देवेंद्रजींबद्दल जे नॅरेटिव्ह सेट झाले महाराष्ट्रामध्ये त्याचा म्हणजे लोकांचा रोष आहे असं म्हणतायत. ओबीसी आरक्षणात सुद्धा रोष दिसतोय लोकांचा त्यांच्या विरुद्ध, त्याच्यामध्ये मराठा आरक्षणामध्ये पण रोष दिसतोय. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्हाला फक्त पण चुकलो नाही, मग आता कोणाला टार्गेट करायचं? तर मग अजितदादा. मग अजितदादाला टार्गेट करत असताना आम्हाला तर प्रश्न पडेल ना की शिंदे साहेबांवर कोणी भाजपचा माणूस बोलत नाही किंवा शिंदे साहेबाचा कोणी भाजपवर बोलत नाही, दोघंही आमच्यावर बोलतायत. याचा अर्थ नक्कीच आमच्या भावना दुखलेल्या आहेत, आमच्या भावनेला ठेच पोहोचलेली आहे. आणि जर हे असं असेल तर या प्रश्नाचं उत्तर भाजपकडूनही आलं पाहिजे, जसं बावनकुळे साहेबांनी दिलं प्रामाणिकपणे, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. पण शिंदे साहेबांनी पण सांगितलं पाहिजे की नाही, महायुतीमध्ये आपण एकत्र आहोत, अजितदादांच्या बद्दल आमच्या मनात प्रचंड आदर आहे, आम्ही एकत्र लढू, एवढं त्यांनी सांगण्याचं अवधार्य दाखवावं. मला एक गोष्ट सांगा मिटकर साहेब, की तुम्ही म्हणता की तुम्हाला वोट ट्रान्सफर झालं नाही भाजपचं, त्यामुळे तुमचा पराभव झाला बारामतीमध्ये, पण बारामतीमध्ये सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीची मतं फार ट्रान्सफर झाली असं काही दिसलं नाही. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणता की आमची मतं भाजपला ट्रान्सफर झाली, शिवसेनेला ट्रान्सफर झाली. एका प्रकारे भाजप आणि शिवसेना हे मान्य करायला तयार नाही ना की ते तुमच्या मतांवरती विजयी झालेत. ते म्हणतात की आमच्या ताकदीवरती आम्ही विजयी झालेलो आहोत. तुमच्याकडे असा काही डेटा आहे का? तुम्ही तो डेटा प्रेझेंट केलाय का तुमच्या पक्षासमोर, महायुतीसमोर?
सर्व राजकीय विश्लेषकांनी तो विश्लेषण पण केलंय, तो डेटाही मांडलाय. एक युट्यूब चॅनल आहे जे फार प्रसिद्ध चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलनी अजितदादा ज्या ज्या ठिकाणी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्या त्या ठिकाणी अजितदादांचा कसा फायदा झाला हे त्यांनी सप्रमाण आकडेवारीसह दाखवलं. हा डेटा आमच्या पक्षाच्या नेत्यांकडे पण आहे, वरिष्ठांकडे पण आहे. त्या सगळ्या गोष्टी आहेत. प्रश्न असा आहे की जर मी जिंकलो म्हणजे आमची रणनीती किती यशस्वी ठरली, म्हणजे जर 35+ जागा जर समजा भारतीय जनता पार्टीच्या आल्या असत्या, ते उत्कृष्ट नियोजन, एक कॅडर बेस पक्ष आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, आणि पराभव झाला तर मग अजितदादांनी पराभव केला. मग आता जी भावना त्यांची महाराष्ट्राबद्दल आहे की अजितदादांमुळे आमचं नुकसान झालं, उत्तर प्रदेशमध्ये तर अजितदादा पवार नाही आहेत ना, बिहारमध्ये तर अजितदादा नाही आहेत ना, मग वोट ट्रान्सफर झाले का नाही हा आमचा प्रश्न आहे. राहिला प्रश्न आम्ही एका फक्त बारामतीसाठी स्पेसिफिक बोलत नाही आहे, शिरूरसाठी पण बोलतोय, परभणीसाठी पण बोलतोय, धाराशिवसाठी पण बोलतोय. धाराशिव मध्ये तर किती मोठा पराभव झालाय आमचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं एकदा अनालिसिस झालं पाहिजे. आणि जर तुम्ही फक्त मलाच आवरत असाल, म्हणजे अमोल मिटकरीला आवरा, भाजपचे लोक म्हणतात, शिंदे गटाचे लोक म्हणतात आवरा, म्हणजे आणि आमच्या पक्षातले वरिष्ठ पण आम्हाला आवरत आहेत, पण आम्ही का आवरायचं, आवरून का घ्यायचं, का तुमचा नेता कुठं कमी आहे मला सांगा ना. रात्रंदिवस जनतेमध्ये राहणारा, कोरोनाच्या काळात सुद्धा जनतेसाठी खंबीरपणे काम करणारा, उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयात आले नाही, त्यावेळेस सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा दादा, तुम्हाला म्हणजे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जसं आहे की बाबा अंतर्बाह्य जग आणि मन, म्हणजे घरातही द्वंद्व आणि बाहेरही द्वंद्व, म्हणजे जे संभाजी राजांनी, जे तुकाराम महाराजांनी, जे आमच्या महामानवांनी जे काही भोगलं त्याच विचारावर चालणाऱ्या आमच्या दादाच्या नशिबी जर अशा पद्धतीने आमचेच मित्र आणि शत्रू सुद्धा असं गंडांतर करत असतील तर निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून माझ्या भावना किंवा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना उफाळणं साहजिक आहे. मी तुम्हाला थेट विचारतो मिटकरी साहेब, मी तुम्हाला थेट विचारतो, एका प्रकारे तुम्हाला हा संदेश आहे का की तुम्ही महायुतीमध्ये नको आहात, असं तुम्हाला वाटतंय का की हा संदेश आहे तुमच्यासाठी, तुमची अडचण केली जाते, दोन्ही बाजूने अडचण केली जाते, ऑर्गनायझरच्या बाजूने, भाजपच्या बाजूने, या बाजूने, शिंदेच्या बाजूने टीका केली जाते, तुम्हाला असं वाटतंय की हा तुम्हाला संदेश आहे की एका प्रकारे आपली काही वोट बँक किंवा आपली काही विचारधारा जमत नाही, आता तुमच्यासाठी मार्ग खुले आहेत? खुल्लच सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ऑर्गनायझरनी जो लेख छापला तो काही लोकांनी जरी गांभीर्याने घेतला नसेल, पण तो गांभीर्याने घेण्यासारखा आहे. ऑर्गनायझर हे RSSचं मुखपत्र आहे आणि RSS हे भारतीय जनता पार्टीचं काय म्हणतात त्याला, मातृसंघ किंवा पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे, पितृसंघ किंवा मातृसंघ. आता शेवटी ऑर्गनायझरने लेख छापल्यानंतर का स्पष्टीकरण दिलं नाही भाजपच्या कोण्या माणसांनी, म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला आम्ही जर नकोशे झालो असेल तर थेट बोला ना की तुम्ही स्वतंत्र लढा. त्यांनी बोललं पाहिजे, म्हणजे सगळं समेट आम्हीच घडून आणायचा. किंवा आता काल शिंदे साहेबांच्या मेळाव्यातून पण तोच सुरू उमटण्याचा प्रयत्न झाला. अपेक्षा अशी आहे की आता त्याच्यात गोल गोल घुमून काय उत्तर देण्यात अर्थ नाही. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी आणि शिंदे साहेबांच्या पक्षाने, शिवसेनेनी याचं एकत्र येऊन स्पष्टीकरण द्यावं. आणि मी किती नालायक आहे, अमोल मिटकरी किती वायफळ आहे वगैरे वगैरे, जे प्रवीण दरेकर काल एकेरी भाषेमध्ये, अगदी तुकार भाषेमध्ये माझ्यावर बोलले, त्यांनी माझ्यावर बोलण्यापूर्वी या गोष्टीचं उत्तर द्यावं ना की ऑर्गनायझरला तुम्ही विरोध का नाही केला. आम्ही विरोध करतो, आम्ही केलाय विरोध, आणि तुम्हाला सांगतो की तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं याला सुरुवात झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यापेक्षा वरिष्ठ नेते फार त्याच्यावर गांभीर्याने विचार करतील, आणि जर सन्मानच ते देत नसतील तर मग सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. हे मी पूर्वी म्हटलं, आजही त्या मतावर मी ठाम. मला एक गोष्ट सांगा की तुम्ही लोकसभेचा निकाल लागण्याआधीच तुमची जी भूमिका होती ती मांडली एका मेळाव्यामध्ये, ज्यामध्ये छगन भुजबळ म्हणाले की आपल्याला 80 ते 90 जागा लढल्या पाहिजेत आणि त्या आधीच सांगा त्यांना, नाहीतर परत लोकसभेसारखं व्हायचं. तुम्ही जागा अधिक मागितल्यात किंवा पुढच्या विधानसभेचं जागा वाटप लक्षात घेऊन एका प्रकारे तुमची निगोशिएशनची जी पॉवर आहे किंवा तुमचं जे निगोशिएशनचं जे स्किल आहे ते कमी व्हावं यासाठीचा हा सगळा प्रयत्न असं तुम्हाला वाटतंय? असू शकतो. 55 जागा आता आमच्या आमदार आहेत. आता सध्या आमच्याकडे जे आकडा आहे तो 55चा. 53 आमदार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, 2 आमदार आमच्याकडे अपक्ष. आता 55 आमदार जर राष्ट्रवादीचे असतील तर 55 जागा आम्ही मागणारच आहोत. ही तर आमचे ठरलेले विधानसभा आहे. आणि त्या व्यतिरिक्त वाढीव जागा भेटाव्या हे भुजबळ साहेबांची इच्छा होती. भुजबळ साहेब 80-85 जागा लढतो म्हणतायत, ही त्यांची इच्छा आहे, ही पक्षाची इच्छा आहे. मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की 100 जागा लढवल्या पाहिजे आम्ही. का भारतीय जनता पार्टी 180 जागेचा दावा करते, शिंदे साहेबांची शिवसेना 100 जागेचा दावा करते. आम्ही त्या दोघांच्या तुलनेत कमी कुठं आहोत सांगा ना. आमचा नेता काम करत नाही का, किंवा आमच्या नेत्याकडे कौशल्य नाही का महाराष्ट्र सांभाळण्याचं? मग आमचं म्हणणं असं की 100 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढल्या पाहिजे आणि 100 पैकी 80% स्ट्राईक रेट आमचा असला पाहिजे. आणि आम्हाला लोकसभेचा पराभव जो झाला त्याचा वचपा पण काढायचा आहे. आणि विधानसभेमध्ये सुद्धा अजितदादांची ताकद आहे.
एक वेळ मायनॉरिटीची लोक, एक वेळ अल्पसंख्याक समाज, एक वेळ मागासवर्गीय समाज, कदाचित शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीकडे जाणार नाही, पण अजितदादा या महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा चेहरा आहेत. त्याच्यामुळे मायनॉरिटीचे लोक असतील, अल्पसंख्याक लोक असतील, आमचे आदिवासी बांधव असतील, आमचे मागासवर्गीय बांधव असतील, स्वतः येऊन भेटतायत. काल आमच्या अकोल्यामध्ये अनेक मुस्लिम तरुणांनी प्रवेश केला की आम्हाला अजितदादाचं नेतृत्व मान्य आहे म्हणून. म्हणजे मी तर सांगतो ना की दादांनी जर मनात आणलं ना तर दादा, जे आमचं स्वप्न आहे की 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला दादांना पाहायचं आहे आणि तिथे सर्व धर्म समभाव, प्रत्येक जातीला सन्मान देणं, 9 कॅबिनेट मंत्रीपद घेतली आम्हाला, सर्व जातीचं समीकरण आम्ही घेतलंय. दादा इतका लढा लढणारा माणूस, आणि का कमी आम्ही स्वतःला समजायचं. तुम्ही 50 आणि 60 जागेवर जर बोलवण करत असाल तर तुमच्याशी तहाच्या बोलणी करण्यात अर्थ तो काय. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. याची दखल भाजपने सुद्धा घ्यावी, याची दखल शिवसेनेने सुद्धा घ्यावी. तुम्हाला असं नाही वाटत आहे की या क्षणाला आता तुम्ही ज्याला बोलताय त्यावेळेला आपला विचारधारेचा प्रश्न निघाला, म्हणून मी हे विचारतोय की बेसिकच तुमची चूक झाली आहे एका प्रकारे, कारण की तुमची विचारधारा भिन्न आहे. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांची विचारधारा कट्टर हिंदुत्वाची विचारधारा आहे. आपण बघितलं की प्रचारामध्ये सुद्धा मुस्लिम कम्युनिटीला ज्या पद्धतीनं त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं, तर तशी भाषा जी आहे ती तुम्ही सेक्युलर विचारधारा म्हणणारे जे नेते आहात ते तुम्हाला तशा पद्धतीच्या भाषेसोबत जाता येणार नाहीये, आणि त्यामुळे तुमच्या वोट बँकला पण डेंट लागला. 1999 पासून जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झालेली आहे तेव्हापासून दलित असतील, मुस्लिम असतील, ओबीसीचा काही भाग आणि मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती मतदान करतोय. पण या वेळेला तुम्ही भाजप सोबत गेल्यामुळे यातला काही जो मतदार आहे तुमचा तो दुरावलेला आहे. त्यामुळे तुमचं कॉम्बिनेशन जमत नाहीये. तुम्ही एका प्रकारे भिन्न विचारांचे लोक आहात आणि त्याचा तोटा दोघांनाही होतो एका प्रकारे. नक्कीच. हे बघा, एक लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्ष असेल किंवा सत्यशोधकी विचारधारेत तयार झालेला 1999ला जी स्थापना आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केली, तो शिव आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचा, यशवंतराव चव्हाणांचा विचार सांगणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोघांमध्ये मतभिन्नता आहे. RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या मताचं आम्ही कधीही समर्थन करू शकत नाही, त्यांच्या विचारधारेचं. आणि हे मी नाही, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे की ज्यावेळी वरिष्ठांसोबत बैठक होती त्यामध्ये अमित शहाजी होते, त्यामध्ये JP नड्डा साहेब होते, त्या ठिकाणी देवेंद्रजी पण होते, त्या ठिकाणी तटकरे साहेब, प्रफुल्लभाई आणि अजितदादांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की आमची विचारधारा सेक्युलर विचारधारा आहे, तुमची विचारधारा एक वेगळी विचारधारा आहे, आम्ही आमच्या मार्गानेच लढू, त्यात तीड मात्रही आम्ही मागं पुढे पाहणार नाही. त्यावेळेस भाजपने सुद्धा काही आम्हाला विरोध नाही केला. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपली एक विचारधारा आहे, तो उस विचारधारेचे परेमत होईये. हे अनेकदा आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या वक्तव्यामधून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या विचारधारेचा म्हणजे ज्यावेळेस आता लोकसभेमध्ये जो फटका बसला, हे सगळं ते मान्य केलं की आम्ही तर स्वतः कबूल केलं. भुजबळ साहेबांचं अनेक लोकांचं स्टेटमेंट आहे की मागासवर्गीय मतं आम्हाला मिळालेली नाहीत, मुस्लिम समाजाची मतं आम्हाला मिळालेली नाहीत, आणि हा फायदा अप्रत्यक्षपणे शिंदे आपल्या उद्धव ठाकरे साहेबांना पण झाला, आणि हा फायदा आयता फायदा काँग्रेसला पण झाला, आणि हा फायदा तुतारी गटाला पण झाला. आम्हाला जी अपेक्षा होती की मुस्लिम बांधव, मागासवर्गीय बांधव हे आमच्यासोबत येतील, मात्र या विचारधारेमुळे ते जुळले नाहीत, ते नुकसान आमचं झालं. मात्र या 3 पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका वेगळी होती, आणि जे मताधिक्याचा टक्का जो वाढला, किंवा ज्या ठिकाणी आम्हाला 20%, 25% असं मताधिक्य मागासवर्गीय आणि मुस्लिम बांधवांचं किंवा आदिवासी बांधवांचं भेटलं असेल, कारण शिरूरमध्ये बघा तुम्हाला आदिवासी समाजाची बऱ्यापैकी मतं अजितदादांसोबत राहिलेली आहेत, कारण त्यांनी महायुती नाही पाहिली, त्यांनी पाहिलं की इथे अजितदादा आहेत स्वतः उभे, म्हणजे आढळराव पाटलांच्या माध्यमातून अजितदादा आहेत, तर अजितदादांना आपण मतदान केलं पाहिजे. त्याच्यामुळे हा फटका आम्हाला बसला, आणि मी तेच म्हणतोय, आमची जमेची बाजू काय आहे. जर महाराष्ट्रामध्ये अजितदादांनी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी हातात घेतल्या तर आमची जमेची बाजू अशी असेल की महाराष्ट्रात जर 100 सीट आम्ही लढवल्या तर पुरोगामी महाराष्ट्रातला प्रत्येक वोटर्स हा अजितदादांकडे भरभरून त्यांच्या झोडीमध्ये मतदान करेल आणि आमच्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणेल. मला एक गोष्ट सांगा मिटकर साहेब, या सगळ्या भावना ज्या तुम्ही बोलता आहात, ती तुमची पक्षाची बैठक झाली गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा, तुम्ही सगळे नेते एकत्र भेटलात, आमदार भेटले अजितदादांना, तिथं तुमचे कार्यकारी अध्यक्ष होते, प्रदेशाध्यक्ष होते, त्या बैठकीमध्ये सुद्धा या भावना मांडण्यात आल्या असं आम्हाला समजलं. नेमकं काय म्हणणं आहे आमदारांचं, कार्यकर्त्यांचं? आमदारांचं म्हणणं बऱ्याच ठिकाणी असं होतं की दादा आपल्याला लोकसभेमध्ये अल्पसंख्याक समाज, मागासवर्गीय समाज भेटला नाही, कारण लोकसभेचं सुद्धा चिंतन त्या बैठकीमध्ये झालं. त्याच वेळी अशी एक बातमी आली एका नेत्याची की अजितदादांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यावेळेस अनेक आमदारांनी स्वतः उभं राहून लेकरांच्या शपथा खाऊन सांगितलं की दादा
आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि पुढे काय केलं पाहिजे तर एक प्रवाह असा होता त्या आमदारांमधला, एक प्रवाह असा होता की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे, एक प्रवाह असा होता की आपण महायुतीमध्ये लढलं पाहिजे. आणि जर महायुती सन्मानाने लढवत नसेल तर आपण आपला ताकद सुद्धा महाराष्ट्रात दाखवली पाहिजे. असे 3 प्रकारचे मतप्रवाह होते. त्यामध्ये मी एक मतप्रवाह होतो 1.0. मी पण म्हटलं की जर आपण महाराष्ट्रात पुरोगामी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन फिरतो आहोत, आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण सांगतो, मुस्लिम समाजाचे अनेक लोक आज सांगतात की मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळामध्ये 1000 कोटी रुपयाची तरतूद करणारा नेता म्हणजे अजितदादा. अर्थातच तो मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे, पण प्रस्ताव हा दादांकडून. त्याच्यानंतर वक्फ बोर्डाच्या वर आता टीका टी राजासारख्या लोकांनी येऊन केली, पण मुस्लिम बांधवांना सुद्धा सुरक्षितपणे जगता यावं, त्यांना सुद्धा चांगल्या शिक्षणाचे फायदे मिळावे, त्यांना सुद्धा बळ मिळावं, ही भावना अजितदादांची आहे. त्यामुळे मुस्लिम समाजावर जीव वाढतो. दलित मागासवर्गीय समाजदादांच्या हे आहेत. त्याच्यात तुम्ही बघा, बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, दरवर्षीला भीमा कोरेगावला जाणं असेल, किंवा आता सावित्रीबाई फुलेंचं भिडेवाड्यातलं स्मारक असेल, इतका विचार व्यापक असलेले दादा. मात्र आम्हाला लोकसभेमध्ये जर मी आता असं म्हटलं की आमच्यामुळे फायदा झाला नाही असं म्हणताय, पण तोटा तुमच्यामुळे मात्र आमचा नक्की झाला, दोघांमुळे. कारण तुमची विचारधारा वेगळी, आमची विचारधारा वेगळी. त्याच्यामुळे त्या बैठकीमध्ये आमदारांचा सूर असा होता की आपण काही लोकांनी स्वतंत्र लढलं पाहिजे, काही लोक म्हणतात आपण एकत्र लढलं पाहिजे. आता काही आमदार मी जे सकाळपासून संपर्कात आहे काही लोकांच्या, ते म्हणतात महायुतीमध्ये आपण लढलं पाहिजे. अर्थातच तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण कार्यकर्ता म्हणून माझी भावना अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन्ही पक्षांनी हलक्यात घेऊ नये. निश्चित मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला अजितदादा पवार यांना टार्गेट केलं जात आहे, ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांवर बोललं गेलं तर त्यांचे सगळे नेते त्यांना प्रोटेक्ट करायला पुढे आले. एकनाथ शिंदेबद्दल बोललं जाते त्यावेळेला रामदास कदम असतील, गुलाबराव पाटील असतील, शंभूराज देसाई असतील, संजय शिरसाट असतील, असे सगळे नेते आमदार पुढे येत आहेत. ज्यावेळेला अजितदादांवर टीका होतीये त्यावेळेला तुमच्या 9 मंत्र्यांपैकी म्हणजे अजितदादा सोडून 8 मंत्र्यांपैकी कुणीही पुढे आलं नाही की त्यांच्यावरती टीका झाल्यानंतर बोलायला. निश्चितपणे तुम्ही आलात, तुमचे काही प्रवक्ते, तुमचे काही सहकारी आले, मात्र कुठलाही मोठा नेता अजित पवारांना शील्ड करायला किंवा त्यांना प्रोटेक्ट करायला किंवा त्यांच्या बाजूने बोलायला पुढे आला नाही. त्यांनी कुणीही भाजपवर 2 शब्द बोलण्याची हिंमत दाखवली नाही. केडर आणि कार्यकर्ते कन्फ्यूज आहेत की आपल्या नेत्यालाच बोललं जात असेल तेव्हाच जर आपले मोठे सगळे नेते गप्प असतील आपल्या नेतृत्वाला प्रश्न विचारल्यानंतर किंवा त्याच्याबद्दल संशय निर्माण केल्यानंतर तर मग आपण विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडलाय. मी थोडा हा मुद्दा क्लिअर करतो, कारण ज्या वेळेस ऑर्गनायझरवरून टीका झाली त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया हे आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी दिली. दुसरं असं आहे की काल रामदासबाईंनी जी टीका केली त्यावर सुद्धा प्रत्युत्तर हे कॅबिनेट मंत्री आमचे अनिल भाईदास पाटील यांनी पण त्या ठिकाणी उत्तर दिलं. म्हणजे भुजबळ साहेबांनी सुद्धा नाराजीचे ज्यावेळेस सुनेत्रावलींना राज्यसभा दिल्यानंतर उत्तर जी होती मिटकरी साहेब ती फार मुळमुळीत होती की अशा पद्धतीने आपण भाजपचे नेते बोलल्यानंतर बोलू वगैरे, किंवा आम्ही ते वाचलं नाही किंवा आम्ही अशा पद्धतीची उत्तरं होती. पण ज्या पद्धतीच्या स्ट्रॉंग रिॲक्शन तुमच्या नेत्याचा तुम्ही ज्या पद्धतीने बोलला, तुमचे सहकारी ज्या पद्धतीने बोलले, तुमच्या ब्रँडवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर जे बोलायला हवं होतं ते तुमचे नेते का बोलत नाहीत? का त्यांना असं वाटतंय की भाजपसोबत पासून जर आपण दूर गेलो तर आपलं राजकीय भवितव्य अंधारात असं वाटतंय? ज्या लोकांना असं वाटते तेच लोक बोलत नाहीत, पण ज्या लोकांना असं वाटत नाही ती लोक बोलतात आणि बोललं पाहिजे. मी तर तुमच्या या मुंबई तकच्या माध्यमातून सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादांवर ज्यावेळेस टीका होते त्यावेळेस प्रत्येक आमदारांनी, कारण आमदार काही निधी कमी नेत नाहीत दादांकडून, प्रत्येक आमदार 300, 400, 500 कोटी, निलेश लंकेंनी तर सर्वात जास्त निधी दिलाय दादांकडून, सर्वात जास्त. मग जे आमदार निधी देतात, जे विकास कामं करतात, मग आता आपण ज्यांच्या सोबत आहोत, जो माणूस म्हणजे मागं माणिकराव कोकाटे बोलले, प्रकाशदादा साळुंखे बोलले की आम्ही दादांसोबत आहोत आणि आम्ही जर सोडून गेलो तर आमच्यासारखा कोणी करंटा नसेल. मला असं सांगायचं आहे की नुसते 2-4 जण बोलून चालणार नाही. जर देवेंद्रजींवर टीका होती तर 10 लोक बोलत असतील तर आपल्या सुद्धा 10 ते 15 आमदारांनी तितक्याच ताकदीनं बोललं पाहिजे, कारण आपलं सुद्धा अस्तित्व आहे. मी तुमच्या मताशी सहमत आहे, पण जी लोक बोलत नसतील त्यांना आमची विनंती आहे की आपण कातडी चोरून वागू नका. आपल्या नेता आपल्याला आपल्या सगळ्या घरादाराची दादा असा व्यक्ती आहे की तुमच्या घरी जर तुमचा वाढदिवस असेल तर पहिला फोन त्या आमदारांना दादाला जातो, त्यांच्या आमदारांच्या वडिलाचा किंवा आईचे जात नसेल तेव्हा पहिला फोन दादांना जातो की वाढदिवसाच्या शुभेच्छा. इतकंच काय, बजरंग बाप्पाचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, त्यावेळेस मोठा आगडोंब उसळला होता. मी एवढ्या टोकाच्या भाषा केल्यानंतर सुद्धा बजरंग सोनवणेला साखर कारखान्याला ताकद द्यायला दादांनी मदत केली. हा इतका मोठा वेगळा दादा, पण ज्यावेळेस त्यांच्यावर कोणी बोलत असेल, रामदास कदम बोलत असतील, प्रवीण दरेकर बोलत असतील तर आपण शांत राहायचं. का शांत राहायचं? हे कातडी बचाव धोरण आता बदललं पाहिजे.
जे कोणी बोलत असतील त्याला तोडीस तोड उत्तर दिलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आता तुमची भूमिका काय असणार, तुम्ही दादांना भेटल्यानंतर काय सांगणार आहेत? मला जे सांगायचं होतं ते लिखित स्वरूपात परवाच्या दिवशी बंद लिफाफ्यामध्ये मी स्टॅपल करून दादांना दिलं. आता दादा जी काही भूमिका असेल ते आदरणीय प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई आणि सगळे कॅबिनेट मंत्री आणि वरिष्ठ नेते बसून तो विचार करतील. मी जर बोलण्यात चुकलो असेल तर मी नेहमीप्रमाणे ताकीदसाठी मी उभा आहेच. पण मला माहित आहे पुस्त डोंगा परी रसनो हे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा, आणि चोखा डोंगा परी दादांप्रती त्याचा भाव नव्हे डोंगा. अगदी तुमच्याशी बोलताना तर माझ्या अगदी डोळ्यात पाणी येतंय. कारण मी तुम्हाला सांगतो, मला जर 2 मिनिटं तुम्ही वेळ देत असाल तर, मी आज फार ट्रोल होतो आपल्या अभिजितचं, खूप ट्रोल होतो. माझ्या अगदी लहान बाळांवर, माझ्या आई बहिणींवर खालच्या पातळीवर बोलल्या जातं, मीम्स बनवल्या जातात, जुने व्हिडिओ काढल्या जातात, काही काही धमक्या येतात. पण मी तुम्हाला सांगतो की मी अशा घरातला व्यक्ती आहे की माझ्या वडिलांनी कबाळ कष्ट करून आमच्या कुटुंबाला जगवलं. त्या घरातली लेकरं आज सुखा समाधानानं शिक्षण घेत आहेत, एक मला वेगळी ओळख दिली. त्या दादाचे, त्या नेत्याचे उपकार मी कसा विसरू. आणि हे अमोल मिटकरी एकटा नाही, असे अनेक अमोल मिटकरीच्या पक्षामध्ये आहेत की ज्यांना दादांनी बळ दिलं, त्यांच्या पंखात बळ दिलं. मी उदाहरण देतो की जे तिथे मोठे झाले ते आज सोडून गेले, किंवा निलेश लंकेंनी इथे निधी घेतला, मतदारसंघामध्ये काम केलं, इथं राहिले आणि शेवटच्या क्षणी तिकडे उडी मारली आणि खासदार झाले. म्हणजे असे पण प्रयोग विषयाचे घोट दादांनी पचवलेले आहेत. म्हणून मात्र मला वाटतं की माझे शेणाचे हात त्या माणसांनी पेनाला लावलेत आणि त्या माणसाच्या उपकाराखाली जर आम्ही सगळे राहत असू तर आपण आपल्या धन्यासाठी तुका म्हणे जीव, म्हणजे रवी देता जीव, तुका म्हणे जे आपल्या स्वामीसाठी वेळ प्रसंग पडला तर जीव देण्याची पण तयारी ठेवतील, तीच लोक एक यशस्वी स्वराज्य स्थापन करू शकतात. आणि मी अपेक्षा करतो की प्रत्येकाला माझ्या भावना समजतील. माझ्या निंदनालस्ती आणि टिंगल करणाऱ्यांनी सुद्धा निश्चित अमोल मिटकरी यांच्याशी आपण बोलत होतो. त्यांच्या टेक्निकली काहीतरी अडचण आली, त्यांचा संपर्क तुटला. पण त्यांच्या भावना अशा आहेत की जर महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी नको असेल तर महायुतीच्या नेत्यांनी ते थेटपणे सांगितलं पाहिजे. आडून आमच्यावरती अशा पद्धतीने शाब्दिक हल्ले चढवणं किंवा शाब्दिक वार करणं हे बंद केलं पाहिजे. निश्चितपणे जसं विधानसभेच्या निवडणुका जवळ येतील तसं जागा वाटपाची तयारी सुरू होईल तसं यांच्यातला कलह जो आहे, महायुतीतले आवाज जे विविध दिशेला गेलेले बघायला मिळतात किंवा वेगवेगळे सूर जे ऐकायला मिळतात ते अधिक गडद होऊ लागतील. आतापर्यंत या प्रश्नावरती अजूनही अजितदादा पवार यांनी भाष्य केलेलं नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य आलेलं नाही आहे की शिवसेनेने जी भूमिका मांडली आहे त्याबद्दल. त्यामुळं हे 2 नेते महायुतीतले मोठे जोपर्यंत याबद्दल बोलत नाहीत तोपर्यंत निश्चितपणे पुढच्या राजकारणाची, महाराष्ट्राची दिशा आणि दशा काय असणार आहे हे स्पष्ट होणार नाही. त्यामुळं आत्ताशी ज्याला म्हणतो ना अभि तो खेळ सुरू हुआ आहे, तशा पद्धतीने आत्ताशी खेळ सुरू झालेला आहे. अजून बरेच अंक या खेळाचे आपल्याला बघणं बाकी आहे. अमोल मिटकरींना तुम्हाला काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील, तुमचे काही त्याच्यामध्ये काही कमेंट्स असतील तर त्या निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अमोल मिटकरी, आपण वेळात वेळ काढून मुंबई तकशी बोलला त्याबद्दल आपलेही आभार. पाहत रहा मुंबई तक.